अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण सर्वजण 21 दिवसांच्या स्वामींच्या प्रभावी सेवा चालू केल्या असतील. काहींना चालू करायच्या असतील आणि काहींनी चालू केल्या देखील असतील. ज्यांना अजूनही सेवा चालू करायची आहे, ज्यांनी सेवा चालू केल्या नाहीत, त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप न करता. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताल तेव्हा सेवेला तुम्ही सुरुवात करू शकतात. ज्यांना 21 दिवसांची सेवा करणं शक्य आहे त्यांनी 11 दिवसाची 7 दिवसांची सेवा केली तरी चालेल. बघा, आपण 21 दिवसांसाठी स्वामी चैत्र सारामृत म्हणून ही सेवा चालू केली असेलच. बऱ्याच जणांनी 9 तारखेपासून जास्तीत जास्त स्वामी भक्त, दत्तभक्त स्वामी चैत्र सारामृत म्हणून या ग्रंथाचं या 21 दिवसांमध्ये, 7 दिवसांमध्ये, 11 दिवसांमध्ये पारायण करत असतात. ज्यांना 21 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी चालू केलं असेल आणि ज्यांनी केलं नाही त्यांनी 11 दिवसाचं स्वामी चैत्र सारामृत पारायण करायचं असेल त्यांनी कधीपासून करायचं. ज्यांना 7 पारायण करायचे असतील किंवा 7 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी कधी करायचं. आणि ज्यांना फक्त आणि फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामी चैत्र सारामृत या ग्रंथाचं एकच दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी ते कसं करावं याविषयीची आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. नवीन असाल चॅनल होते तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. गुरुपौर्णिमेनिमित्त या काळामध्ये आपण जास्तीत जास्त सेवा आपल्या गुरूंची करायची असते. कारण हा जो काळ आहे ना, हा काळ खूप महत्त्वाचा आहे. कारण या काळामध्ये गुरुतत्व जास्त जागृत असतं, खूप सक्रिय असतं, पॉझिटिव्ह असतं. तर या काळात आपण जी पण काही सेवा करू याचं फळ आपल्याला अधिकाधिक पटीने मिळत असतं, 100% मिळतंच. तर आपल्या पुण्याचा बँक बॅलन्स वाढवण्यासाठी आपण ही सेवा करायची असते. ज्यांचे कर्मभोग प्रारब्ध त्रास देत असतील, अडचणी देत असतील, ते कमी करण्यासाठी त्यांनी ही सेवा करावीच. सेवा तुम्ही अगदी 5 मिनिटांची जरी केली तरी ती महाराजांपर्यंत जाणारच आहे. अगदी तुम्ही 2 तासाची जरी केली तरी महाराजांपर्यंत जाणार आहे. फक्त सेवा करताना ती अगदी मनापासून करायची आहे, विश्वास ठेवून करा. मग तुम्ही अगदी 5 मिनिटाची जरी सेवा केली तरी ती चालणार आहे. बघा, बरेच जण 2-2 तास बसून सेवा करतात परंतु त्यांना त्याचं फळ मिळत नाही. कारण ते या सेवेच्या काळामध्ये इतरांचं वाईट चित्तात, इतरांबद्दल वाईट बोलतात, इतरांचं धुत असतात. म्हणजे कसं की ह्याचं त्याचं बोलणं, घरात वादविवाद करणं, पॉझिटिव्हिटी नसणे, मनात पॉझिटिव्ह विचार नसतात, विश्वास नसतो, श्रद्धा नसते. मग तुम्ही या गोष्टी धरून सेवा केली तर तुम्हाला त्याचं फळ अजिबात मिळणार नाही. परंतु तुम्ही 5 मिनिट जरी सेवा केली आणि अगदी मनापासून केली, श्रद्धेने विश्वासाने केली तर त्या सेवेचं फळ तुम्हाला 100% मिळणार आहे. आता ज्यांना 11 दिवसांचं स्वामी चैत्र सारामृत ही सेवा करायची असेल, पारायण करायचं असेल त्यांनी कधीपासून चालू करायचं तर बघा, रविवार 19 जुलैपासून तुम्ही रविवारपासून 11 दिवसाच्या सेवेला सुरुवात करू शकतात. आता ह्या 11 दिवसामध्ये 19 जुलै ते 29 जुलै ह्या काळात जर का महिलांचा मासिक धर्म असेल, अडचण येणारा असेल, प्रत्येक महिलांना माहिती असतंच आपली तारीख. जर का तुम्हाला माहिती असेल तर सेवा करायची असेल मग तुम्ही 19 तारखेला ही सेवा सुरू न करता तुम्ही त्याच्या 4-5 दिवस अगोदर सेवा सुरू करू शकतात. म्हणजेच काय तर ही सेवा तुम्ही 15 तारखेला किंवा 14 तारखेला जरी चालू केली, गुरुवारला तुम्ही चालू केली गुरुवारी तरी पण चालणार आहे. कारण मध्ये जर का तुम्हाला खंड पडणार असेल तर तुम्ही ही सेवा अगोदर चालू केली तरी चालेल. ज्यांना 7 स्वामी चैत्र सारामृत पारायण करायचे असेल किंवा 7 दिवसाचं स्वामी चैत्र सारामृत पारायण करायचं असेल त्यांनी 7 दिवसांच्या सेवेला तुम्ही गुरुवारपासून 23 तारखेला सुरुवात करू शकतात. बघा, ज्यांना गुरुचैत्राचं पारायण करायचं आहे त्यांनी देखील गुरुवारी 23 तारखेलाच हे पारायण करायला सुरुवात करू शकतात. त्यानंतरनं 2 दिवसांनी एकादशी येते. शनिवारी 25 तारखेला आषाढी एकादशी आहे. तुम्ही हे पारायण 23 तारखेला चालू करू शकतात. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात. खिचडी, शेंगदाणे खाऊ शकता. तुम्ही सर्व फलाहार घेऊ शकता, दूध घेऊ शकतात. तर बघा, स्वामी समर्थांना पण तुम्हाला फळांचा, उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता यामध्ये बघा, तुम्ही जर का स्वामी चैत्र सारामृत ही सेवा 7 दिवसांसाठी करत असाल तर तुम्ही 23 तारखेला करा. ज्यांना वाटत असेल की मला 22 तारखेला सुरू करायची, 21 तारखेला सुरू करायची तर नक्कीच तुम्ही 1-2 दिवस जरी अगोदर चालू केली तरी पण चालणार आहे. आणि बघा, तुम्हाला जर कुठे बाहेरगावी जायचं असेल, लग्न असेल किंवा इतर कार्य असेल तर ही सेवा तुम्ही अगोदर चालू केली तर अतिउत्तम राहील. तुम्हाला 7 दिवसाचं जे पारायण आहे याची सांगता तुम्हाला गुरुपौर्णिमेलाच करायची.
या हिशोबाने तुम्ही या सेवेला सुरुवात करा. आता ज्यांना 11 दिवसाची, 7 दिवसाची, 21 दिवसांची सेवा करायला अजिबातच वेळ नाही, मग तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण करायचं आहे. तर बघा, आपल्या गुरूंसाठी आपण 1 दिवस नक्कीच देऊ शकतो. गुरूंसाठी गुरुदक्षिणा म्हणून आपण 1 दिवसाचं स्वामी चरित्र सारामृत हे पारायण करू शकतो. मग हे पारायण कसं करायचं? मग त्या दिवशी तुम्ही 1 दिवसासाठी उपवास धरायचा आहे. तुम्ही त्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास धरून संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे. त्या दिवशी तुम्ही पूजेची मांडणी केली तरी चालेल किंवा नाही केली तरी चालेल. 1 दिवसाचं पारायण करतायत आपण. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या गुरूंची पूजा मांडणी ही वेगळी करत असतो. मग तर बघा, तुम्ही स्वामी समर्थांच्या फोटोची, मूर्तीची छान अशी पूजा करायची, अभिषेक करायचा मूर्तीवरती. 1 दिवसाचं पारायण करा. पारायण करताना तुम्ही 1.5-2 तास तुम्हाला जे काही वेळ लागणार आहे ते एका बैठकीत तुम्हाला पारायण पूर्ण करायचं आहे. तुम्हाला 1 ते 21 अध्याय संपूर्ण पठण करायचे आहेत. 1 माळ किंवा 11 माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. संध्याकाळी छान असं तुम्हाला गोड स्वयंपाक बनवून आपल्याला गुरूंना नैवेद्य दाखवायचा, आरती करायची आहे. संध्याकाळची आरती करून नैवेद्य करून तुम्ही उपवास सोडू शकतात. तर 1 दिवसाचं पारायण तुम्ही या पद्धतीने करू शकतात. ज्यांना इच्छापूर्तीसाठी 1 दिवसाचं पारायण करायचं असेल त्यांनी नक्कीच संकल्प सोडून तुमची इच्छा सांगून तुम्ही हे पारायण करू शकतात. तुम्ही नुसती सेवा म्हणून देखील हे पारायण करू शकतात. तर या पद्धतीने आपल्याला 1 दिवसाचं, 7 दिवसाचं आणि 11 दिवसाचं, 21 दिवसाचं पारायण करायचं. तर या व्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.